ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. गीत वचनामृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दरवेळेस आपण एक गाणं घेत असतो. श्री रामकृष्ण वचनामृत यामधली जी बेंगॉली गाणी आहेत त्याचा मराठी अनुवाद आपण बघत आहोत आणि त्यावर निरूपण करत आहोत. तर आजचं गाणं आपण बघूया आणि त्यापूर्वीचा थोडा आपण प्रसंग बघूया. श्रीयुत अधरसेनांच्या घरी दुर्गादेवी बसविण्यात आली आहे. आज नवमी पूजेचा शुभ दिवस. श्री रामकृष्णदेव घरासमोर उभे आहेत. श्री दुर्गादेवीची संध्याआरती बघत आहेत. आज बुधवार 1883च्या ऑक्टोबरची 10वी तारीख. श्री रामकृष्ण आपल्या भक्तांसह आले आहेत. त्या मंडळीत बलरामांचे वडील व अधरांचे मित्र शारदाबाबू आहेत. अधरांच्या पूजेनिमित्त निमंत्रणावरून त्यांचे शेजारी पाजारी व आप्तेष्टही बरेच जमले आहेत. संध्याआरती बघता बघता श्री रामकृष्ण भावाविष्ट होऊन मातेला गाणे ऐकवित आहेत. अभय पदे प्राण सोपेची. तर अधरसेनांच्या घरी दुर्गापूजा आहे आणि दुर्गापूजा म्हटलं की आनंदोत्सव, आणि त्या ठिकाणी भगवान श्री रामकृष्णांना बोलावण्यात आलं. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण आहे, अनेक भक्त जमलेले आहेत. भगवान श्री रामकृष्णांची भक्ती कशी आहे की गाणं गाता गाता त्यांना ती भावावस्था प्राप्त होते. सगळे भक्त एकटक बघत राहतात. ही आहे भक्तीची पराकाष्ठा. त्या भावामध्ये पूर्णपणे तन्मय होऊन जाणं. तर इथे सगळे भक्त बसलेले आहे. श्री रामकृष्ण तिथे आरतीच्या वेळेस उपस्थित आहे आणि ते मातेला एक गाणं म्हणत आहे. तर ते गाणं बेंगॉलीमध्ये आहे. रामप्रसादांचं ते गाणं आहे. त्याचा आपण मराठी अनुवाद बघणार आहोत. तर ते गाणं आहे अभय पदे प्राण सोपेची. अभय पदे प्राण सोपेची, आम्ही आरकी यमेर भय रेखेची. तर या गाण्याचं ध्रुपद आहे की मी आईच्या अभयपदी माझे प्राण सोपवलेले आहे. आता मला यमाची कसली भीती. बघा, भगवान श्री रामकृष्ण असे म्हणू शकतात, रामप्रसाद असा म्हणू शकतो, कारण खरोखरच त्यांनी आईच्या चरणी प्राण सोपवलेले आहे. जेव्हा आपण भगवंताच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण करतो, समर्पित करतो, तेव्हा मग आपल्याला कशाचीही भीती राहत नाही. जसा छोटा मुलगा आईवरच अवलंबून असतो आणि आई सगळी त्या मुलाची काळजी घेते, त्या मुलाला कसलीच काळजी नसते. त्याचप्रमाणे जो भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतो, इथे रामप्रसाद म्हणतात की मी आईच्या चरणाचा आश्रय घेतला आहे, आता मला मृत्यूचं भय नाही, आता मला यमाचं भय नाही. आता भगवान श्री रामकृष्णांच्या भक्तांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर माताजी काय म्हणाल्या की ज्यांनी श्री रामकृष्णांच्या चरणाचा आधार घेतला असेल त्यांना काहीही भय नाही. शेवटल्या क्षणी भगवान श्री रामकृष्ण येऊन त्यांना घेऊन जातील. म्हणजे बघा, माताजींनी हे सांगितलेलं आहे. आणि आपण बघतो की बलराम बोस त्यांच्या मृत्यूच्या वेळेस साक्षात भगवान श्री रामकृष्ण रथ घेऊन आलेले होते आणि बलराम बाबूला रथात बसवून घेऊन गेले. म्हणजे अशा प्रकारे जर आपण भगवंताच्या चरणी पूर्णपणे समर्पित केलं तर भगवंताला आपली काळजी घ्यावीच लागते. तिथे यमसुद्धा काही करू शकत नाही. आपण बघितलं आहे मार्कंड्याचं उदाहरण. जेव्हा मार्कंड्य लहान मुलगा होता, त्याने शिवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला आलिंगन दिलं आणि भगवंताला प्रार्थना करू लागला, भगवंताचं नाव घेऊ लागला. तेव्हा यमाचे दूत आले
घेऊन जाण्यासाठी मार्कंडेयाला यमदूत आले, पण भगवान शिवाने त्याचं रक्षण केलं. यमदूतांना सगळ्यांना परत जावं लागलं. ते मार्कंडेयाचा प्राण घेऊन जाऊ शकले नाही. जो भक्त भगवंताच्या चरणी संपूर्ण भावे शरणागत होतो त्याला मृत्यूचं पण भय नसतं. त्याला यमराजसुद्धा हात लावू शकत नाही, कारण तो भगवंताचा आहे. भगवान श्री रामकृष्णांच्या खोलीमध्ये एक मांजर राहायची. तिची 1-2 पिलं होती. भगवान श्री रामकृष्ण एकदा त्यांच्या भक्ताला म्हणाले, निस्तारिणी घोष, म्हणजे ह्या मांजरीनं माझ्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे, हिला अभयदान दिलं पाहिजे. तू तुझ्या घरी घेऊन जा आणि घरी घेऊन जाऊन हिची काळजी घे आणि मला कळव. जर काही प्रॉब्लेम झाला तर मला कळवत जा आणि लक्षात ठेव, ही मांजर माझी आहे बरं का. म्हणजे एका मांजरीची सुद्धा भगवंताला काळजी लागलेली असते, मग भक्तांची का काळजी ते करणार नाही? तर भगवंत भक्ताची काळजी घेतात. भक्ताला यमाची भीती नाही, पण आपण आपले प्राण भगवंताच्या हाती सोपवले पाहिजे. इवन रामायणामध्ये आपण बघतो की जेव्हा बिभीषण भगवान रामचंद्रांकडे आले आणि म्हणे की मला तुमच्या चरणी अभयदान द्या, मी तुम्हाला शरणागत आलेलो आहे, तेव्हा सगळ्यांनी विरोध केला. हनुमान पण म्हणाले की तो रावणाचा भाऊ आहे, तो गुप्तचर म्हणून आलेला असेल. सुग्रीवाने विरोध केला, सगळ्यांनी विरोध केला, पण भगवान रामचंद्राने मात्र विरोध केला नाही. भगवान रामचंद्र काय म्हणतात बघा, सक्र देव प्रपन्नाय तव अस्मि इति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतद् व्रतं मम अनया येन हरिश्रेष्ठ दत्त अस्य भयं मया विभीषणो वा सुग्रीव यदि वा रावणः स्वयं. तर इथे भगवान रामचंद्र काय म्हणतात की सक्र प्रपन्नाय, जरी कोणी एकदा जरी मला शरणागत आला आणि त्याने जर म्हटलं की तव अस्मि इतिच याचते, की मी तुमचा आहे, फक्त एकदाच मला शरणागत आला आणि त्यांनी म्हटलं की मी तुमचा आहे, आता तुम्ही माझं रक्षण करा, अशा भक्तांना अभयं सर्वभूतेभ्यो, मी त्यांना अभयदान देतो, मी त्यांची काळजी घेतो. ददामि एतद् व्रतं मम, हे माझं व्रत आहे की जो कोणी मला शरणागत येईल, जो कोणी मला शरणागत होईल, एकदा जरी त्याने मला म्हटलं की मी तुमचा आहे, तर मी त्याला आश्रय देतो, त्याचं रक्षण करतो. अनया येनम हरिश्रेष्ठ दत्त अस्य अभयं मया विभीषणो वा सुग्रीव यदि वा रावणः स्वयं. हरिश्रेष्ठ सुग्रीवा, हरिश्रेष्ठ म्हणजे वानरश्रेष्ठ, वानरांचा प्रमुख. तर सुग्रीवा बघ, मी तुला सांगतो, हरिश्रेष्ठ सुग्रीवा, दत्त अस्य अभयं मया, मी बिभीषणाला अभय दिलेलं आहे. बिभीषण असो, सुग्रीव असो की रावण असो, तो रावण जरी मला शरणागत आला तरी मी त्याला अभयदान देईल. म्हणजे इथे भगवंत शत्रूला पण अभयदान द्यायला तयार आहे, फक्त म्हणायला पाहिजे की मी तुमचं आहे, आता तुम्ही माझं रक्षण करा. म्हणजे भगवंतांनी हे व्रत घेतलेलं आहे की शरणागताला आश्रय देणं हे भगवंताचं कर्तव्य आहे. ते शरणागताला कधीही दूर लोटू शकत नाही. म्हणून या गाण्यामध्ये काय म्हटलं आहे की आई, मी तुझ्या चरणी अभयदान दे, मला शरणागत झालेलो आहे. अभय प्रदे पान सोपेची, अभय चरणी मी प्राण वाहिले, आता यमभय मजना उरले. मी आईच्या अभयपरणी प्राण अर्पण केलेले आहे, मला आता यमाची मुळीच भीती नाही, आता मला यमाची काळजी करण्याची गरज नाही. काली नाम कल्पतरू हृदये रोपण करेची, आम्ही देह बेचे भवे राठे दुर्गा नाम किने येण्याची. काली नाम कल्पतरूचे निज हृदयी मी रोप लाविले, देह विकुनी भवबाजारातुनी दुर्गा नाम ते विकत घेतले. आता इथे नामाचा महिमा सांगितलेला आहे.
काली नाम कल्पतरू हृदये रोपण करेची, काली नाम कल्पतरूचे निज हृदयी मी रोप लाविले. म्हणजे कल्पतरू काय आहे? भगवंताचं नाव. भगवंताचं नाव हाच कल्पतरू आहे. आणि ते कल्पतरूचे रोप मी कुठं लावलेलं आहे? माझ्या हृदयात लावलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या नावाचं बीज आपण जर हृदयामध्ये लावलं तर कधी ना कधी त्याचा मोठा वृक्ष होणार, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपल्याला प्राप्त होणार. तर इथे काली नामाचं बीज कल्पतरू मी माझ्या हृदयामध्ये लावलेलं आहे. काली नाम कल्पतरू हृदय रोपण करेची, म्हणजे हे भगवंताच्या नावाचं बीज आपल्याला सगळं काही देण्यास समर्थ आहे. कल्पतरू म्हणजे काय? आपल्याला सगळं काही देऊ शकतो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. त्यालाच तर कल्पतरू म्हटलेलं आहे. तेव्हा कल्पतरूच्या खाली बसून आपण जे मागितलं ते मिळतं. पण कल्पतरूपर्यंत जायला तर पाहिजे ना. ते आपल्या हृदयामध्ये कल्पतरूचा वृक्ष तर व्हायला पाहिजे. आता तो वृक्षच जर आपण लावला नाही तर आपल्या इच्छा पूर्ण कशा होतील? म्हणून पहिले भगवंताच्या नावाचा आश्रय घ्या. भगवंताच्या नावाचं बीज हृदयामध्ये लावा. आणि ते बीज काही तुम्हाला असं फुकट मिळत नाही. तुम्ही गेले मार्केटमध्ये आणि पैसे दिले आणि ते बीज घेतलं आणि आणलं आणि लावलं असं होत नाही. ते त्याच्या बदल्यात तुम्हाला खूप मोठा मोबदला द्यावा लागतो. नुसतं बी आणून काही उपयोग नाही. तर इथे या गाण्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आम्ही देह बेचे भवे राहटे दुर्गा नाम किने येण्याची, देह विकुनी भवबाजारातुनी दुर्गा नाम विकते विकत घेतले. म्हणजे दुर्गा नाम कसे विकत घेतले? देह विकून, म्हणजे देहाची विक्री करून मग त्या पैशामधून भवबाजारातून मी ते बीज आणलेलं आहे. त्या देहाची विक्री करणं म्हणजे काय? संपूर्ण देह, तन मन धन सगळंच्या सगळं भगवंताच्या चरणी अर्पण करणं. आता ह्या देहावर माझा अधिकार नाही. आता हा देह मी आईच्या चरणी समर्पित केलेला आहे. आता या जगाशी माझा काही संबंध नाही. तेव्हा देह विकणं एवढं सोपं नाही. म्हणजे देह विकला म्हणजे तुमचा ह्या भवसागराशी काहीही आता संबंध नाही. आता तुम्ही आईचे झालेले आहात. सगळं तुम्ही आता आईला समर्पण केलेलं आहे. कारण तुम्ही एकदा तुमचं तन मन धन जर भगवंताला दिलं तर तुमचं राहतेच काय मग इथे. आणि जेव्हा आपण भगवंताला सर्वस्व अर्पण करतो तेव्हा कुठे ते भगवंताचं बीज आपण हृदयामध्ये लावू शकतो. आणि मग त्याचं मोठं झाड होतं. आपण ते बीज लावून दिलं पण त्याकडे आपलं लक्षच नाही. आपलं लक्ष सगळं जगाकडेच आहे. म्हणजे हा देह, हे मन, हे शरीर जर भगवंताला दिलेलं नसेल, तुम्ही बीज जरी तिथे लावलेलं आहे पण त्याची मशागत तुम्ही कुठे केली? बरेचदा आपण मंत्रदीक्षा घेतो पण त्याला आपण खतपाणीच देत नाही. आपल्याला वेळच नसतो. कारण आपलं शरीर मन ह्या संसाराचंच असतं. अजूनही आपण ते शरीर मन विकून भगवंताला दिलेले नाही. तेव्हा ते शरीर मन भगवंताचं नसल्यामुळे, जगाचं असल्यामुळे त्या बीजाकडे दुर्लक्ष होते. आपल्याला साधना करायलाही वेळ मिळत नाही. मग आता ते लावलेलं बीज कल्पतरू कसा होणार? आणि तो जर कल्पतरू झाला नाही तर तुमच्या इच्छा पूर्ण कशा होणार? आपल्याला वाटते की आपल्या प्रयत्नामुळे आपण आपल्या इच्छा पूर्ण करू. आपल्या प्रयत्नानं काहीही होत नाही. सगळं काही होते भगवंताच्या इच्छेनं. तुम्ही भगवंताला प्रसन्न करा. ही सगळी सृष्टी तर त्याचीच आहे. हे सगळं ऐश्वर्य त्याचंच आहे. तुम्ही भगवंताला संतुष्ट केलं तर भगवंत तुम्हाला सगळं काही देण्यास समर्थ आहे. त्याला सगळं काही शक्य आहे. तुम्ही त्याच्यावर आग्रह धरला तुम्हाला देईल तो. पण पहिले कल्पवृक्षाखाली तर गेला पाहिजे तुम्ही. तुम्ही त्या कल्पवृक्षा जवळ जाऊन मागितलं तर मिळेल. तुम्ही लांब उभे राहिले तर कसं मिळेल?
म्हणजे तुम्हाला कल्पवृक्षाच्या खाली जावं लागेल, ते बीज लावून त्याची जोपासना करावी लागेल. मग त्या कल्पवृक्षाच्या खाली जाऊन मग मागितलं तर मिळेल. म्हणजे भगवंताच्या जवळ जाऊन भगवंताला आपलं करून त्या बीजाचा मोठा वृक्ष करून, वृक्ष म्हणजे काय, तुमच्यामध्ये भाव, भक्ती, प्रेम हे सगळं पाहिजे. जर अशा प्रकारे तुमच्या त्या बीजाचा मोठा वृक्ष झाला, तुमची भक्ती भगवंतावरची दृढ झाली, भगवंताला तुम्ही प्रिय झाले, भगवंतावर तुमचं खूप प्रेम आहे, भगवंताचा पण तुमच्यावर प्रेम आहे, अशा प्रकारची जर तुमच्या मनाची वृत्ती झाली, त्याला म्हटलं आहे संपूर्ण शरणागत, की जो मला शरणागत येतो. आता बघा, बिभीषण शरणागत आला. आता बिभीषणानं आपलं राज्य सोडलं, आपल्या भावाला सोडलं, रावणाला सोडलं, कुंभकर्णाला सोडलं, आपलं पद सोडलं, जे सगळं काही सोडून तो भगवान रामचंद्राच्या चरणी अर्पण झाला, समर्पित झाला. तेव्हा कुठे भगवान श्री रामचंद्राने त्याची रक्षा केली. म्हणजे सगळं सोडून जो शरणागत होतो, सगळं सोडून जो भगवंताचा आश्रय घेतो, आपण तर आश्रय घेतो जगाचा. आता जो मनुष्य जगाचा आश्रय घेतो, तो मनुष्य भगवंताच्या चरणाचा आश्रय घेणार कसा? तो संपूर्ण भावे शरणागत होणार कसा? आणि तो जर संपूर्ण भावे शरणागत झाला नाही तर भगवंत त्याला अभयदान देणार कसे? अभयदान कुणाला दिलं जातं? की जो म्हणतो की भगवंता तूच माझा एकमात्र आहे, तुझ्याशिवाय या जगामध्ये माझं कोणीही नाही, मी तुझ्यासाठी सगळं सोडलेलं आहे, आता तूच माझी काळजी घे. अशा प्रकारची जेव्हा मनाची वृत्ती होते, जगाचे सगळे आधार आपण सोडून भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतो, तेव्हा भगवंत आपल्याला अभयदान देतात. भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलं तर अभयदान मिळतं. तरी ते प्रसाद काय म्हणतो बघा, काली नाम कल्पतरू हृदये रोपण कोरेची, आम्ही देह बेचे भवे राहते दुर्गा नाम किने येण्याची. काली नाम कल्पतरूचे निज हृदयी मी रोप लाविले, देह विकुनी भवबाजारातुनी दुर्गा नाम ते विकत घेतले. म्हणजे दुर्गा नाव विकत घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण विकून टाकावं लागते भगवंताच्या चरणी. आता संसारामध्ये तुमचं काही राहिलं नाही करण्यास, संसारामध्ये तुम्ही तुमचा देह विकून भगवंताला अर्पण केला होता. आता तुमचा याच्यावर काही अधिकार नाही, भगवंताचा अधिकार आहे, आईचा अधिकार आहे. म्हणून इथे नाम महात्म्य सांगितलं आहे की तुम्ही त्या कल्पतरू वृक्षाचं बीज हृदयात लावा आणि त्याचं चांगल्या प्रकारे पोषण करा, त्याला खत पाणी द्या. तुम्ही जर त्या बीजाची काळजी घेतली, मोठा वृक्ष होईल, तो वृक्ष होईल कल्पतरू. आणि मग तुम्ही त्या कल्पतरूच्या खाली बसून तुम्हाला जे पाहिजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारही प्रकारची फळं द्यायला तो तयार आहे. पण पहिले त्याला तर आपलं करून घ्या. तुम्ही त्याच्यापासून दूर राहिला आणि मागितलं तर काही मिळणार नाही, कारण तशी भक्ती पाहिजे. जसा मुलगा आईवर आग्रह करतो, कारण तो संपूर्णपणे आईवर अवलंबून असतो, त्याला माहिती आहे की तो स्वतः काही करू शकत नाही, तो असहाय्य आहे, तेव्हा आई त्याला मग पाहिजे ती वस्तू देते. तसा आपला बालकासारखा स्वभाव झाला पाहिजे की भगवंता तूच मला आता जे काही मला आवश्यक आहे ते दे. मी प्रयत्न केले तरी काही होणार नाही, पण मात्र मी प्रयत्न करेल, प्रयत्न करणं आपलं कामच आहे, पण शेवटी भगवंताच्या इच्छेनंच होणार आहे. आपल्या अहंकार जर असेल की मी करेल तर कधी मिळणार नाही, जर शरणागतीचा भाव असेल, भगवंता तुझी इच्छा असेल तर दे, नाही तर तुझी इच्छा नसेल तर नको देऊ, म्हणजे असा संपूर्णपणे भाव असेल शरणागतीचा, तरच आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. देहेर मध्ये सुजन जे जन, तार घरे ते घर करेची, ये बार शमन येले हृदय खुले, देखाबो भेवे रेखेची. देहामध्ये सुजन वसे जे, वास्तव्य तया संगे केले, यम आल्यावरी हृदय उघडूने त्यास दाखवायचे ठरविले.
देहमध्ये सुजन जेजन, देहामध्ये सुजन वसे जे वास्तवतया संगे केले. जे बघा इथे सुजन म्हटलं की दुर्जन आलंच. कारण सुजन आणि दुर्जन, सुजनच्या विरुद्ध दुर्जन, दुःखाच्या विरुद्ध सुख, रात्रीच्या विरुद्ध दिवस हे असतेच. आता इथे सुजन जेव्हा म्हटलं तेव्हा दुर्जन पण आलं. तर इथे भगवंत आपल्याला काय सांगतात, आपल्या शरीरामध्ये सुजन पण आहे आणि दुर्जन पण आहे. इथे प्रसाद म्हणतो की मी जे सुजन आहे त्यांचा संग करत असतो. म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचं की आपल्यामध्ये चांगला आणि वाईट हे दोन्ही आहे. म्हणून तर आपल्याला मनुष्य शरीर धारण करावं लागलं. तेव्हा आपण वाटते तेवढं आपण चांगलं नाही, तेव्हा चांगल्या गोष्टी पण आहे. आता त्या गोष्टीला आपण वाढवलं पाहिजे, त्या गोष्टीचा संग केला पाहिजे, त्या गोष्टीसाठी आपण साधुसंग केला पाहिजे, भगवंताचा संग केला पाहिजे, साधना केली पाहिजे. आता हे सुजन कोणते आहे? मनामध्ये संतोष आहे, सत्यवचन आहे, प्रसन्नता आहे, भगवंतावर भक्ती आहे, सेवेचा भाव आहे, निर्भयता आहे, मनामध्ये मुळीच हिंसा नाही, द्वेष नाही, जे प्रेम आहे इतरांविषयी. तर हे जे चांगले गुण आहे त्या गुणाला आपल्याला वाढवावं लागेल. यांना सुजन म्हटलं आहे. देहमध्ये सुजन जे जन, माझ्या शरीरामध्ये जे सुजन आहे हे सगळे सुजन आहे, हे सगळे सद्गुण आहे. ह्या सद्गुणांचाच आपल्याला संग करावा लागेल. आता सद्गुण म्हटलं की दुर्गुण आलेच किंवा दुर्जन आलेच. तर दुर्जन काय आहे? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, भीती, हिंसा हे सगळे दुर्गुण आहे, हे दुर्जन आहे. आता ह्या दुर्जनांचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे आपल्यामधले हे दुर्गुण वाढतील अशा प्रकारे आपण काहीही बघू नये, ऐकू नये आणि करू नये. कारण जर आपण ह्या दुर्जनांचा जर आपण संग केला तर आपली भक्ती वाढणार नाही. म्हणून आपल्यामधले सद्गुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून आपलं मन पवित्र होईल. कारण मन पवित्र झाल्याशिवाय तुम्हाला भगवान दिसणार कसे? हीच तर कंडिशन आहे की मनाला पवित्र केल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. आता मन पवित्र करण्यासाठी आपल्याला जे सुजन आहे, जे चांगली लोक आहे, जे चांगले गुण आहे ते गुण आपल्याला वाढवावे लागतील, त्यांचा संग करावा लागेल. तर इथे हेच म्हटलेलं आहे की देहमध्ये सुजन जे जन, तार घरे ते घर करेची. देहामध्ये सुजन वसे जे वास्तव्यतया संगे केले. म्हणजे माझ्या शरीरामध्ये जे सुजन आहे, पवित्रता आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, त्यांच्याशी मी घनिष्ठता वाढवली. यम आल्यावरी हृदय उघडून त्यास दाखवायचे ठरविले. आता आपण जर आपलं मन पवित्र केलं तर आपल्या हृदयामध्ये भगवंत साक्षात प्रगट होईल. आणि आता तुमच्या हृदयामध्ये भगवंत प्रगट झाले तर तुम्ही ह्या काळाच्या पलीकडे गेले. यम म्हणजे काय? काल. आपण म्हणतो ना महाकाल. तर काल म्हणजेच आयु. तर जेव्हा काल येईल, जेव्हा यम येईल तेव्हा मी माझं हृदय उघडून दाखवेल. तिथे काली बसलेली आहे, महाकाली बसलेली आहे. ती तर कालाचाही काल आहे. ते हृदय उघडून दाखवल्याबरोबर त्या महाकालीला बघितल्याबरोबर काल पळून जाईल. म्हणजे यमदूत पळून जातील, यमराज पळून जातील. कारण आता माझ्या हृदयामध्ये भगवंताशिवाय काही राहिलेलंच नाही. माझं हृदय एवढं पवित्र झालं आहे की आता त्या आसनावर भगवंतच येऊन बसलेले आहे. आता हृदयामध्ये जर भगवंत असेल तर तिथे यम येऊन करणार काय? हनुमंतांनी आपलं हृदय उघडून दाखवलं आणि तिथे त्यांना राम सीता दिसले. आता तिथे जर भगवंतच आहे तर यम काय करणार आहे? भगवंताचा यम तर एक नौकर आहे. भगवंताच्या आज्ञेनं यम काम करतो. त्याला काही स्वातंत्र्य नाही. यम एक देवता आहे, यम देवता.
पण ते हे सगळे देवदेवता भगवंताच्या अधीन आहे. तो जो परमात्मा आहे त्याच्या आज्ञेनुसार कर्म करतात. तेव्हा जर माझ्या हृदयामध्ये भगवंतच असेल तर यमाला मी जरी छाती उघडून दाखवली तर त्याला तिथे भगवंतच दिसेल. तो हात जोडेल आणि पळून जाईल. तो काहीही करू शकणार नाही. म्हणून इथे आपल्या हृदयामध्ये भगवंताचं अधिष्ठान असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हेच इथे आपलं रामप्रसाद सांगत आहे की तुम्ही मरण्यापूर्वी मृत्यूपूर्वी भगवंताला तुमच्या हृदयामध्ये आणा. हृदयामध्ये भगवंताचं दर्शन घ्या. एकदा हृदयामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं, तुमच्या हृदयामध्ये तो विराजमान झाला तर तुम्ही मृत्यूच्याही पलीकडे जाल. तुम्हाला अमरपद प्राप्त होईल. तुम्हाला यमराज घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणजेच तुम्ही जन्ममृत्यूच्याही पलीकडे जाणार. आणि हेच तर मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आपल्या हृदयामध्ये भगवंताला बघणं. तो तर आहेच. हृदयकमलमध्ये राजितम निर्विकल्पम सदसदखिल भेदातीत एकच स्वरूपम प्रकृती विकृती शून्यम नित्य आनंदमूर्तीम. म्हणजे ती नित्य आनंदमूर्ती भगवान श्री रामकृष्ण आपल्या हृदयामध्ये बसलेलेच आहे. ते आहे, ज्योतिर्मय आहे, प्रकृती विकृतीच्या पलीकडे आहे. पण जोपर्यंत आपल्याला त्यांचं दर्शन होत नाही, जोपर्यंत आपलं मन अपवित्र आहे, तोपर्यंत आपल्याला हा जन्ममृत्यूचा चक्कर काटावाच लागेल. जेव्हा हृदय संपूर्ण पवित्र होईल, जेव्हा आपण सुजनांचा संग करू आणि जेव्हा भगवंत तिथे विराजमान होईल, तेव्हा यमराज जरी आले तरी तुम्ही त्यांना हृदय उघडून दाखवू शकता की बघा, माझ्या आतमध्ये भगवंताशिवाय काहीच नाही. त्याच्यामुळे मला तुमची पण भीती नाही. कारण माझ्या आतमध्ये भगवंताला तुम्ही घेऊनच जाऊ शकत नाही. कारण त्याला मी इथे स्थानापन्न केलेलं आहे. तेव्हा तो काल या महाकालीला बघून तो दूर पळून जाईल. म्हणजे तुम्हाला मृत्यूसुद्धा घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणजे केव्हा रामप्रसाद सारखी भक्ती असेल तर. देहेरमध्ये सुजन जे जन तार घरे ते घर करेशी ये बार शमन येले हृदय खुले देखाबो बेवे रेखेची. देहामध्ये सुजन वसे जे वास्तव्यतया संगे केले यम आल्यावरी हृदय उघडूने त्यास दाखवायचे ठरविले. आता यमराज आला तर मी ठरवलं आहे की त्याला मी हृदय उघडून दाखवणार की माझ्या आतमध्ये त्या कालीमातेशिवाय दुसरं काहीही नाही. असं रामप्रसाद म्हणू शकतो, भगवान श्री रामकृष्ण म्हणू शकतात. कारण त्यांनी हृदयामध्ये जगन्मातेला बसवलेलं आहे. आपल्यालाही ते करावं लागेल. हेच भगवान श्री रामकृष्ण या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सारा सार तारा नाम आपण शिखाग्रे बेंधेची रामप्रसाद बोले दुर्गा बोले यात्रा कोरे बोशे आची. परमसार तारिणी नाम मी निज शिखाग्री बांधून घेतले दुर्गा म्हणून प्रसाद म्हणे मी यात्रेचे प्रस्थान ठेविले. हे भगवंताचं नाव कसं आहे? परमसार. सारासार तारानाम. हे तारानाम किंवा दुर्गेचं नाव किंवा भगवंताचं नाव सारात सार आहे. म्हणजे सगळ्याचा सार. आपण म्हणतो की हे जग असार आहे, भगवंतच एकमात्र सार वस्तू आहे. त्या सारामध्येही सार ते काय आहे? भगवंताचं नाव आहे. भगवंताचं नाव सगळ्या साधनेचा सार आहे. म्हणून सारासार तारार नाम. म्हणजे जे सगळ्याचं सार आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ आहे आणि नित्य आहे, त्या भगवंताच्या नावाचा मी आश्रय घेतला आहे. आणि आश्रय घेऊन काय केलं आहे? आपण शिखाते बेंधेची, शिखाग्रे बेंधेची. म्हणजे माझ्या शेंडीवर, आपण बघतो ना शेंडी, त्या शेंडीला मी आईचं नाव बांधून ठेवलेलं आहे. शेंडीला गाठ असते ना, त्या गाठेमध्ये शिखा, आपण म्हणतो ना शिखा ठेवतात. जेव्हा मुलांची मुंज होते तेव्हा शिखा ठेवतात. तर त्या शिखेमध्ये
मी आईचं नाव बांधून ठेवलेलं आहे. शिखाग्रे म्हणजे ते आईचं नाव बघून यम दूरनच पळेल, तर जवळ पण येणार नाही. तर सारासार तारा नाम आपण शिखाग्रे बेंदेची, परमसार तारिणी नाम मी निज शिखाग्री बांधून घेतले. रामप्रसाद बोले दुर्गा बोले, यात्रा करे बोशेआची. दुर्गा म्हणून प्रसाद म्हणे मी, यात्रेचे प्रस्थान ठेविले. म्हणजे आता इथे रामप्रसाद काय म्हणतो की मी आता जाण्यासाठी तयार आहे. माझी यात्रा पूर्ण झालेली आहे. यात्रा कोरे बोशेआची. जेव्हा आपला बाजार संपतो तेव्हा आपण वाट बघत बसतो की वाहन येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. बस स्टँडवर बघतो की बस येईल आणि आपण बसमध्ये बसून जाऊ. तसं या जगामध्ये आल्यानंतर ही एक यात्रा आहे, जन्ममृत्यूची यात्रा आहे. तर ह्या जगामध्ये आपला प्रवास सुरू आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपली यात्राच आहे. आपली यात्रा कधीच संपत नाही. म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना. आपण असं कधी म्हणतो का की आता माझी यात्रा संपली, आता मी जाण्यासाठी तयार आहे. आपण कधीच जाण्यासाठी तयार नसतो. पण रामप्रसाद म्हणतो की या जगामध्ये येण्याचं प्रयोजन आता संपलेलं आहे. माझी यात्रा पूर्ण झालेली आहे. आता पुन्हा मला या जगाची यात्रा करण्याची गरज नाही. आता मी निश्चिंतपणे बसलेलो आहे, आईची वाट बघत बसलेलो आहे. स्वामी विवेकानंदांनी 39व्या वर्षामध्ये त्यांची यात्रा संपवली. ते म्हणायचे की माय प्ले इज डन. माझं कार्य संपलं, माय प्ले इज डन. तर माझा या जगामधला खेळ संपला, या जगामध्ये लीला संपली. म्हणजे हे लोक आपलं काम लवकरात लवकर आटोपून यात्रा संपवून निश्चिंतपणे बसतात की आता आपण जायला केव्हाही तयार. ह्या जगाला कधीही चिकटून राहत नाही, ह्या जगावर मुळीच आसक्त होत नाही. म्हणून या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे की मी आता आईचं नाव माझ्या शिखेला बांधलेलं आहे आणि आता मला कसलीही भीती नाही. कारण माझी या जगामधलं जे काही कर्तव्य होतं ते केलेलं आहे. ज्या कामासाठी मी या जगामध्ये आलेलो होतो, मनुष्य शरीर ज्यासाठी मी धारण केलेलं होतं, मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी, भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी, ते कार्य मी आता संपवलेलं आहे. आता माझी यात्रा संपलेली आहे. आता मी निश्चिंतपणे वाट बघत आहे की कधी मृत्यू येईल, म्हणजे कधी आई येईल आणि कधी ती मला घेऊन जाईल. माय प्ले इज ओव्हर, माय प्ले इज डन. तर माझी यात्रा आता संपलेली आहे असं रामप्रसाद गाण्यामध्ये सांगतो. आणि भगवान श्री रामकृष्णांना सुद्धा हेच सांगायचं आहे की आपण या जगामध्ये आलेलो आहोत. इथे काही आपण परमनंट नाही. आपलं घर आहे भगवंताच्या चरणी. काही कामासाठी आपण या जगामध्ये आलेलो आहोत. म्हणून स्वामीजींनी जे पहिलं गाणं म्हटलं होतं, चलो मन निज निकेतने, संसार विदेशे विदेशीर भेषे भ्रमुक्यानो अकारणे. अरे मना, स्वतःच्या घरी चल, हा तर विदेश आहे. इथे एखाद्या विदेशासारखा कशाला भ्रमतो. म्हणजे हे आपलं घर नाही, ही एक यात्रा आहे, हा एक मेला आहे, दुनिया का मेला आहे. इथे आपण काही कामासाठी आलेलो आहे. आपलं ते काम संपवून आपल्याला परत जायचं आहे. पण आपण एकदा या जगामध्ये आलो की आपण ह्या मेळ्यामध्येच अडकून पडतो. ह्या यात्रेमध्ये एवढ्या काही गोष्टी असतात की आपल्या मनाला आकर्षण करून घेतात. त्यामुळे इथून परत जाण्याची इच्छाच होत नाही. पण हे महापुरुष मात्र त्यांना माहिती असते की हे आपली परमनंट जागा नाही. इथे आपण काही कार्य करण्यासाठी आलेलो आहे. कार्य करून आपल्याला घरी परत जायचं आहे. आणि ते याच जन्मामध्ये मुक्ती प्राप्त करून निश्चिंत होऊन राहतात आणि केव्हाही जाण्यासाठी तयार असतात. कारण त्यांचं या जगाशी आता काहीही घेणं देणं नसतं. त्यांनी आपल्या देहाला विकून ते मोक्ष प्राप्त केलेला असतो. आता त्यांचं मन ह्या शरीर बुद्धीच्या पलीकडे गेलेलं असते, इंद्रियाच्या पलीकडे गेले असते. अवांग मनस गोचरम. आता त्यांचं मन जेव्हा या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाते तेव्हा मनसुद्धा राहत नाही, भगवंताच्या चरणी लीन होऊन जाते.
तेव्हा ह्या गाण्याच्या माध्यमातून भगवान श्री रामकृष्ण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही भगवंताच्या चरणी स्वतःला समर्पण करा, भगवंताचाच आश्रय घ्या, त्याला शरणागत व्हा आणि जो त्याला शरणागत होईल त्याला भगवंत अभयदान दिल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा भगवान श्री रामकृष्ण काशीपूरला सगळ्यांना आशीर्वाद देत होते, तुमचं चैतन्य जागृत हो, तेव्हा स्वामी शारदानंदजी म्हणतात की तो कल्पतरू दिवस नव्हता, तो अभयदान दिवस होता. म्हणजे भगवंतांनी सगळ्या भक्तांना अभयदान दिलं, त्यांना जे पाहिजे होतं ते दिलं, त्यांना आध्यात्मिक अनुभूती दिल्या. म्हणजे भगवंतांनी भक्तांना अभयदान दिलं. कल्पतरू तर मागेल ते देते, पण भगवान श्री रामकृष्णांनी तुमचं आध्यात्मिक जागरण करून दिलं, आध्यात्मिक अनुभूती दिल्या. म्हणजे याला म्हटलं आहे अभयदान. भगवान श्री रामकृष्णांनी कितीतरी भक्तांना अभयदान दिलेलं आहे. काही तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहे ना तुमच्या पाठीशी. किती भक्तांच्या मृत्यूच्या वेळेस ते आले, आपल्याला सगळं माहिती आहे, आपण त्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. तेव्हा इथे हेच सांगतात की भगवंताच्या चरणी समर्पण करा आणि भगवंत तुम्हाला अभयदान दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आधार म्हणजे भगवंताचं नाव. भगवंताच्या नावाचा कल्पतरू तुम्ही तुमच्या हृदयात लावा. म्हणजे सतत भगवंताच्या नावाचा जप करा, स्मरण करा, चिंतन करा. जर भगवंताचं नाव हेच सारासार आहे, त्याचा जर तुम्ही आश्रय घेतला तर भगवंताचं नाव आणि भगवंत वेगळे नाही, नाम आणि नामी एक. त्याच्या नावाचा आश्रय घेऊन तुम्ही भगवंतापर्यंत जा आणि तुम्ही एकदा भगवंतापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला सज्जनाचा संग करावा लागेल, साधुसंग करावा लागेल, तुमच्यामधले सद्गुण वाढवावे लागतील. सुजन आहे त्यांना वाढवावं लागेल आणि जे दुर्जन आहे, दुर्गुण आहे, त्या सगळ्यांना दूर ठेवावं लागेल, मनाला पवित्र करावं लागेल. तेव्हा कुठे तुमच्या हृदयामध्ये तो कल्पतरू वाढेल. आणि एकदा तुम्ही हृदयामध्ये जर काली मातेला बसवलं, भगवंताला बसवलं, तर यमराजसुद्धा तुम्हाला काहीही करू शकणार नाही. आणि तुम्हाला भगवंताचं दर्शन झालं की या जगामधली तुमची यात्रा संपेल आणि तुम्ही निश्चिंत होऊन या जगामध्ये राहाल. आणि तुम्हाला वाटेल की आपलं जीवन खरोखर सार्थक झालं. आपण जो हा मनुष्य जन्म धारण केला तर या जन्माचं सार्थक झालं, आपलं जीवन धन्य झालं. कारण ज्या कार्यासाठी आपण जगामध्ये आलेलो होतो ते कार्य आता आपलं संपलेलं आहे. इतके जन्म आपले वाया गेले, या मेळ्यामध्ये, या यात्रेमध्येच आपण विसरलो होतो. पण यावेळेस मात्र आपण आपलं ध्येय प्राप्त करून घेतलं. या मेळ्यामध्ये आपण कुठेही विसरलो नाही भगवंताला, भगवंताचं स्मरण ठेवलं आणि शेवटी हृदयामध्ये भगवंताला बसवून यमाला दाखवलं की बघ माझ्या हृदयात आता भगवंतच आहे. आणि शेवटी सगळा प्रवास संपून शांतपणे ते भगवंतामध्ये लीन झाले. आता हेच गाणं आपण मराठीमध्ये ऐकूया. सुंदर गायलेलं आहे आणि एकदम सिंपल भाषांतर आहे. तर हे गाणं ऐकून त्यानंतर आपण आपल्या आजच्या चिंतनाला विराम देऊ. तेव्हा शांतपणे बसून ऐका. अभय चरणी मी प्राण वाहिले, अभय चरणी मी प्राण वाहिले. आता यम भय मजना उरले, आता यम भय मजना उरले. अभय चरणी मी प्राण वाहिले, अभय चरणी मी प्राण वाहिले. काली नामक कल्पतरूचे, काली नामक कल्पतरूचे. निज हृदयी मी रोप लाविले, देह
बाजारातुनी देह विकुनी भव बाजारातुनी अमृत नाम ते विकत घेतले अमृत नाम ते विकत घेतले अभय चरणी मी प्राण वाहिले अभय चरणी मी प्राण वाहिले देहामध्ये सुजन वसे जो देहामध्ये सुजन वसे जो वास्तव्यतया संगे केले यम आल्यावरी हृदय उघडुनी यम आल्यावरी हृदय उघडुनी त्यास दाखवायचे ठरविले त्यास दाखवायचे ठरविले अभय चरणी मी प्राण वाहिले अभय चरणी मी प्राण वाहिले परमसार तारिणी नाम मी परमसार तारिणी नाम मी निज शिखाग्री बांधुनी घेतले दुर्गा म्हणुनी प्रसाद म्हणे मी दुर्गा म्हणुनी प्रसाद म्हणे मी यात्रेचे प्रस्थान ठेविले यात्रेचे प्रस्थान ठेविले यात्रेचे प्रस्थान ठेविले अभय चरणी मी प्राण वाहिले अभय चरणी मी प्राण वाहिले आता यम भय मजना उरले आता यम भय मजना उरले अभय चरणी मी प्राण वाहिले अभय चरणी मी प्राण वाहिले अभय चरणी मी प्राण वाहिले. तर बघा, या बेंगॉली गाण्यामध्ये रामप्रसादांनी कशा प्रकारे आपला भाव व्यक्त केलेला आहे. आणि रामप्रसादांची आणि कमलाकांतांची गाणी भगवान श्री रामकृष्णांना अतिशय प्रिय होती. ते नेहमी ही गाणी गायचे, कारण ही गाणी अर्थपूर्ण आहे आणि भावपूर्ण आहे. त्यामुळे या गाण्यांच्या माध्यमातून भगवान श्री रामकृष्ण आपल्या भक्तांना उपदेश देत आहे. ते तर उपदेश देतातच, पण गाणं पण म्हणतात आणि गाणं म्हणता म्हणता भाव समाधीमध्ये पण जातात. म्हणजे कशा प्रकारची भक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. ही जी वैधी भक्ती आहे, त्या वैधी भक्तीपासून आपल्याला पराभक्तीपर्यंत जायचं आहे. हे भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवून दिलं. अशा प्रकारची भावसमाधी आपल्याला बघायला मिळत नाही. महाभावाचं लक्षण आहे. ते त्या चरम टोकाला पोचलेले होते. त्यांना अद्वैताची पण अनुभूती आलेली होती. तर हे सगळं भगवान श्री रामकृष्णांनी अधरांच्या घरी भक्तांना सांगितलेलं आहे. दुर्गापूजा आहे, नवमीचा दिवस आहे, सगळे भक्त जमलेले आहे आणि तिथे भगवंत आईसमोर हे गाणं म्हणत आहे. आणि गाणं म्हणून सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये भक्तीचं बीज रोपण करत आहे. तेव्हा हेच आपण या गाण्याच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।